मी तुम्ही जे सर्व आज इथे उपस्थित आहात तुमच्यासमोर आम्ही एक नाटक सादर करत आहोत। आमचं नाटक हे काही भागांमध्ये असणार आहे। तुम्हाला सांगू इच्छितो की दृश्य नंबर 1, 2, 3 आणि 4 या टप्प्यांमध्ये आमचं नाटक आहे। राहुल नावाचा एक मुलगा असतो। तो राहुल नावाचा मुलगा एका व्यसनात असतो, तो म्हणजे तंबाखूचं व्यसन। आणि हळूहळू तो त्या व्यसनामध्ये परत जातो आणि त्यातून कसा बाहेर येतो हे एका छोट्याशा नाटकाच्या द्वारे आज आम्ही तुमच्या समोर सादर करत आहोत। तर दृश्य क्रमांक रे भाई दे रे लवकर, नाही दिल्यावर डोकं फिरते। अरे बसायचं साहेब, तुमच्यासाठी हे काय लावलेली मी कलर लागलेली। अरे राहुल सोडून देणार ते, जीव घेणारी कशाला घेतो ते? तुला काय कळतं की नाही रे? व्यसन सोडणं काय सोपं वाटायला का? तुम्ही पाहिलं, लोक म्हणतात, मित्र सांगतात खाऊ नको, पुडी खाऊ नको, नकरेली खाऊ नको, बिल्डर खाऊ नको। छोट्या छोट्या गोष्टीपासून तंबाखूची सवय लागते आणि ती मोठी होते आणि म्हणतात तुला कळतं का ही कशी सोडता येते? कारण की ते व्यसन एवढं लागलेलं असतं माणूस सोडू शकत नाही, ते माणसाच्या मेंदूवरती प्रभाव पाडतो। तर माझ्या मित्रांनो, जेव्हा हाच राहून घरी जातो त्याच्या घरचे किती चिंतित असतात। तो खाऊन खाऊन त्याचा फुफ्फुस पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला असतो, तो खोकलायला लागतो। तर दृश्य क्रमांक 2 मध्ये आम्ही तुमच्या समोर सादर करतो की राहुल घरी गेल्याच्या नंतर त्याची आई त्याचा भाऊ हे त्याला काय बोलतात। दृश्य क्रमांक 2 राहुल बाळा, हे खोकल्याचा आवाज ऐकून माझं हृदय तुटतंय। डॉक्टर म्हणत होते की छातीवरती परिणाम झालाय। अरे दादा, तुझं असं चालू राहिल्यावर आम्हाला तुम्हाला गमवावं लागेल। आई माहित आहे पण कसं सोडू ग? त्याला माहिती आहे तंबाखू त्याला नाश करते, पण कसं सोडायचं काहीच माहित नाही। लोक म्हणतात सोड, पण ते जे सुटत नाही त्यालाच माहित असतं। म्हणून आपल्या पूर्ण शहरामध्ये गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हॉस्पिटल्स उघडलेले आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र उघडलेले आहेत। त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आरोग्यावरती माहिती घेऊ शकता, डॉक्टरांशी संवाद साधू शकता, त्यांना भेटू शकता आणि सल्ला घेऊ शकता। जेव्हा हाच राहून डॉक्टरांना भेटतो, त्यांच्याशी सल्ला घेतो, तेव्हा डॉक्टर त्याला काय सांगतात आपण दृश्य क्रमांक 3 मधून ही गोष्ट पाहू। अरे राहुल, तंबाखू हा फक्त तोंड काळं नाही करत, तर हा पूर्ण आपल्या जीवनामध्ये अंधार आणतो। तंबाखूमुळे फक्त कॅन्सरच नाही तर हृदयाचे आणि फुफ्फुसाचे सुद्धा आजार होतात। डॉक्टर, मी वाचेल तर ना? हो, पण तू जर आताच तंबाखू सोडलास तरच तू वाचशील। आता तुझं जीवन हे फक्त तुझ्या हातात आहे। दादा, आम्ही तुझ्या सोबत आहे सगळे। राहुल भाऊ, आम्ही शाळेत तंबाखू मुक्ती ही मोहीम राबवली आहे। तू बदलला तर आमच्यासाठी प्रेरणादायी होशील। राहुल, व्यसन तोडणं अवघड आहे, पण तू एक पाऊल टाक, बाकी पण समज टाक। खरंच नाही खात कोणी? हो। आणि बाळा, आम्ही सर्वजण तुझ्यासोबत उभा आहोत, नक्की तुझी। इतक्या वेळ मी तंबाखूला खात होतो, पण तंबाखूच आता माझ्या आयुष्याला खात आहे। आता मी तंबाखूची साथ सोडत आहे। शाबास राहुल, तू तंबाखूची साथ सोडलीस, तंबाखू सोडलास आणि जीवन तू स्वीकार केलास। मी माझ्या सर्व सहकर्त्यांना समोर बोलवतो मित्रांनो, आणि गावातल्या लोकांनाही एक आवाहन करतो की जेव्हा घरातला एक व्यक्ती सुधारतो, व्यसन सोडतो, तेव्हा त्याचं कुटुंब सुधारतो। जेव्हा एक कुटुंब सुधारतं गावातून, तेव्हा समाज सुधारतो, आणि जेव्हा समाज सुधारतो तेव्हा गाव आणि एक देश सुधारला जातो। तर आम्ही आशा करतो की तुम्हाला आमचं हे नाटक आवडलं असेल। राहुल, एक शेवटचं वाक्य बोल। तंबाखू सोडो, हात जोडो।